ते एकामेकाला टेडी डे, मग 11 तारखेला हॉक डे, मग 14 तारखेला ते भव्य महाप्रसाद व्हॅलेंटाईन डे, 15 तारखेला मग लाता खाऊ डे. लहान कलाकार आहेत, हात जोडून प्रार्थना. हे इतके कलाकार आहेत का 12 वाजता जर मोबाईल मध्ये 2 GB नेट आला 1 वाजता खतम करते. मोबाईल चेक करत आहे पोट्टे जे कोणत्या महाराजचं कीर्तन पाहिजे देव जाणे. काही काही लोकांनी एवढा अभिमान, आपल्या बापांना जमलं म्हणते घर बांधणं आपण बांधलं, इतका अभिमान राहते काही काही लोकांना. आपल्या बापांना जमलं म्हणते घर बांधणं आपण बांधलं. ऐकणाऱ्या लोकांना असं वाटतं याच्या बापाने जर जमलं नाही तर मग हे मॉडेल तयार कसं झालं. म्हणून आपला कार्यक्रम तुमच्यासाठी आहे. नाही तर परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात, परवाच्या दिवशी माझा कार्यक्रम गोंदिया जिल्ह्यात. चालू कार्यक्रमात 2 म्हातारे बिडीचे लावून बिडी पेटून राहिले. एका म्हाताऱ्याची बिडी होती तर दुसरा म्हातारा त्याच्या बिडीले बिडी लावून बिडी पेटून राहिले. कार्यक्रम झाल्यावर मी त्याच्याजवळ गेलो, म्हटलं का हो भाऊजी एवढं प्रेम आहे म्हटलं तुमचं एकामेकावर, एवढं एकामेकावर प्रेम आहे म्हटलं तुमचं का तुमची बिडी इजल्यावर तुम्ही त्याच्या बिडीले बिडी लावून बिडी पेटून राहिले. म्हाताऱ्याला कलाकार म्हणे महाराज हे आमचं प्रेम नाही हो, हे आमची ब्ल्यूटूथ होईल. असले पाहिजे तुम्ही. म्हणून आपला कार्यक्रम मनोरंजनातून प्रबोधन. आज समाज कुणीकडे चालला, देश कुठं चालला, आज इतकं वातावरण खराब आहे रे पोरं. मावशी हात जोडून प्रार्थना करतो मी भीक मागतो तुम्हाला का चांगले पुस्तकं वाचा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी 45,000 पुस्तकं वाचले. जेव्हा कुठे या देशाची घटना लिहिली संविधान, 45,000 पुस्तकं वाचले बाबासाहेबांना. किती पुस्तकं वाचले? 45,000. आणि नारा दिला वाचाल तर शिकाल तर वाचाल तर वाचाल, शिकाल तर टिकाल, नाही तर भंगारमध्ये फेकाल. कारण जो वाचत नाही पुस्तक त्याचं खराब होईल पुस्तक, आणि ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल कपाट. म्हणून शिक्षण महत्वाचं नसतं. पण आम्ही वाचतच नाही ना. आम्ही वाचून वाचतो का एक होता राजा त्याने खाल्ला भजा, आणि एक होती बुडी ती गेली गुपू. या भंगार गोष्टी वाचू आमचे डोके खराब झाले मावशी. आम्ही वाचत नाही, या लेकराने वाचू देत नाही. म्हणून हात जोडून प्रार्थना करतो. माझं कीर्तन वेगळा आहे. आज समाजाला काय पाहिजे, देशाला काय पाहिजे ते मी बोलणार आहे. कार्यक्रम झाला मावशी का तुम्ही घरी गेला का सर्वात पहिले मोबाईल उघडा आणि मोबाईलवर युट्यूब काढा आणि युट्यूबवर एखादा व्हिडिओ प्ले करा. तुम्ही व्हिडिओ प्ले केल्याबरोबर तिकडून एक माणूस मोबाईल जंगली रमी पे आओ ना महाराज. जसा तुम्ही व्हिडिओ प्ले केला का तिकडून एक माणूस मोबाईल ते जंगली रमी खेलो पैसा जितो. जंगली रमीच्या पै पागल झाले अर्धे पोट्टे, आणि अर्धे पोट्टे पागल झाले त्या क्रिकेटच्या पै. घेणं न देणं लाता खाऊन येणं. आमच्या इकडचं एक पोरग दिवसभर मॅच पाहत राहते. त्याला मॅच मधलं समजत काहीच नाही, नुसतं कॉमेंट्री ऐकते. त्याला मॅच मधलं समजत काहीच नाही, नुसतं कॉमेंट्री. त्याला कॉमेंट्री एवढी आवडते, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. मॅच मधलं समजत काहीच नाही, फक्त कॉमेंट्री ऐकते. मॅच लागली का इतका आनंद, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. बरं तो इतका मॅच त्याला कॉमेंट्री आवडे. रात्री झोपला का झोपीत उचलावे, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. बरं त्याची झोपीत उचनावाची सवय त्याच्या माय बापाने मानून त्याचं देवण लग्न करून त्याची कॅटरीना घरी आली. त्या रात्री 3 वाजता उचलला, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. आता ते नवीन पोरगी जमजम लग्न झालेली पोरगी, तिले काय मानून कोणता सचिन न कोणता युवराज. तिले असं वाटलं या दिवसभर मॅच पाहिजे, उचलला असं. रात्री 3 वाजता उचलला, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. तिले असं वाटलं या दिवसभर मॅच पाहिजे, रात्री झोपीत उचल होत असं. ते झोपली. रात्री 4 वाजता हे 72 डबल उचलला, सचिनने सिक्सर मारा, फिल्डर बॉल के युवराजने चौका मारा, बॉल बाउंड्री के. आताच्या पुरीले एकदम जाग आला याचा ऐकून, घाबरली ती पोरगी. घाबरल्याबरोबर सरळ बाथरूम मध्ये गेली, आणलं बकेटभर पाणी, टाकलं याच्या तोंडावर. ते झोपीतून नाही उठलं, झोपीतच बोंबललं, भारी बारिश के कारण आज की मॅच कॅन्सल. इतके खतरनाक प्रार्थना. भीक मागतो मावशी,
मोबाईल, इंटरनेट, व्हॉट्सअप, फेसबुक याचा उपयोग लिमिटेड झाला पाहिजे. या लेकरांना शिकवा. काय गंमतचे कलाकार आहे म्हणता काय? हे लहान लहान पोट्टे काही गंमतचे कलाकार नाही. हे लहान पोट्टे म्हणजे गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हो त्या पोट्टेला माहित आहे गावात कोणाचा कोणासमोर गुतेला आहे म्हणून. हे का गंमतचे कलाकार नाही. आता एक दोन पोट्टे उभे करी नाही 4-5 लफड्याचे नाव सांगते. लहान कलाकार आहेत. हात जोडून प्रार्थना. हे इतके कलाकार आहेत का 12 वाजता जर मोबाईल मध्ये 2 GB नेट आला 1 वाजता खतम करते. मोबाईल चेक करत आहे पोट्टे जे कोणत्या महाराजचं कीर्तन पाहिजे देव जाणे. घेणं ना देणं लाता होऊन येणं. म्हणून हात जोडून प्रार्थना रे पोरो. अभ्यास महत्वाचा. काय महत्वाचा? कीर्तन असंच हसत छडत ठेवतो मी. आज हसत राहिलं पाहिजे तुम्ही लोक. नाही तर काही लोक मेनगुण्यासारखे बसले राहायचे. आणि नटलिंगना फुक करीन कधी 12 वाजून राहते थोबाडावर. चालणाऱ्या कीर्तनाला तब्येत बरोबर नाही. चालणाऱ्या कीर्तनाला तब्येत बरोबर नाही. मग मरत कधी? म्हणून हसत खेळत राहिले पाहिजे तुम्ही. तुमच्या चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे. म्हणून आपलं कीर्तन आहे. आणि कीर्तन मनोरंजनातून करतो मी. सहज घडते मनोरंजन. जसं एका शाळेत एका गुरुजीने विचारलं एका पोराला म्हणे का रे शाळेची भिंत पडली आहे घटना होय का दुर्घटना होय? सहज विचारलं मास्तरनं शाळेची भिंत पडली आहे घटना होय का दुर्घटना होय? बरोबर म्हणे गुरुजी शाळेची भिंत पडली हे म्हणे घटना आणि त्या घटनेत तुम्ही वाचले हे म्हणे दुर्घटना. मजाक नाही. मास्तरनं शाळेला राजीनामा दिला आणि मेन घाटात प्रवेश केला. म्हणून हसले पाहिजे. नाही तर त्या दिवशी रे पुरो माझा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यातल्या लहानशा गावात माझा कार्यक्रम. लहानचं गाव 3-3.5 हजार लोकसंख्येचं आणि लहानचं गाव पण इतकं श्रीमंत प्रत्येक घराच्या समोर एक 4 व्हीलर एक ट्रॅक्टर. लहानचं गाव पण श्रीमंत गाव आणि कार्यक्रमाला कमीत कमी 2-2.5 हजार लोक होते त्या दिवशी. मी 1 तास कार्यक्रम केला पण 1 तासात त्या गावातला एकही माणूस हसे नाही न बोले नाही. इतकं हुशार गाव श्रीमंत गाव 2.5-3 हजार लोक कार्यक्रम आले आणि एकही माणूस हसे नाही न बोले नाही. 1 तास झाला कार्यक्रम एकही माणूस हसे नाही. शेवटी या सगळ्याला म्हटलं आजचा कार्यक्रम आपला फेल गेला. आपण कार्यक्रम बंद करून देऊन घराकडे चाललो होतो असं म्हणतोच. तो एक 65 वर्षाचा म्हातारा समोरच येऊन बसला. मी जसं कार्यक्रमात बोलत होतो तो एकटाच माणूस हसत होता. एकटाच माणूस टाळी वाजवत होता. मजाक नाही. त्या एकट्या माणसानं टाळी वाजवली तर मी 2 तास कार्यक्रम वाढवला. जसा कार्यक्रम संपला स्टेजवरून खाली उतरलो हार घेतला त्याच्या गळ्यात टाकला आणि त्याच्या पाया लागलो. म्हटलं बोला झालं बाबाजी तुम्ही आले म्हणून मी 2 तास कार्यक्रम जास्त केला. म्हटलं कार्यक्रम तवाचा बंद केला असं म्हणतो. आयोजक लोक धावत चालेल म्हणून महाराज बैरा आहे म्हणे तो. म्हटलं बैरा तो जर बैरा आहे तर मी बोलत होतो तर हसत तो नव्हता. हसत होता टाळी वाजवत होता. म्हणे महाराज तो हसत तो नव्हता हे आम्हाला मालूम नाही पण टाळी कोण वाजवत होता हे मालूम आहे म्हणे. तो टाळी नव्हता वाजवत म्हणे तो तंबाखू घोटेल चुना होईल. त्या एकट्या माणसानं टाळी वाजवली तर मी 2 तास कार्यक्रम केला आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवून तुम्ही काय ऐकतो काय? म्हणून आपलं कीर्तन वेगळं आहे. म्हणून मावशी भीक मागतो. या लेकरांच्या डोक्यामध्ये आता सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या लहान लेकरांच्या डोक्यात जाणं गरजेचं आहे. यासाठी माझे कीर्तन आहे. आणि या कीर्तनातून मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबाचे विचार मांडतो. तुकडोजी महाराजांनी त्या काळात भजन लिहिलं की साधन बदला ना होगा होगा घर यही गाना होगा होगा घर यही गाना होगा साधन अब बदलाना होगा साधन अब बदलाना होगा होगा घर यही गाना होगा होगा घर यही गाना होगा. एक जमाना आज तप का यज्ञ तीरथ का
होगा होगा घर घर यही गाना हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. या भजनातून महाराजांनी परिवर्तनवादी विचार मांडले आणि हे विचार समाजासाठी आहे. महाराज म्हणतात की एक जमाना था जप तप का आणि यज्ञ याग तीर्थका अब तो श्रम दे कर गाव तो ठीक है. चालला का रे? ओय, ओय, जाकर. ओय. अरे छोड़ के न जा छोड़ के न जाओ पिया तुझको मैंने दिल दे दिया तुझको मैंने दिल दे दिया दे दिया दे दिया दे दिया दे दिया दे दिया तुझको मैंने ये दिल दे दिया तुझको मैंने नाही तर आजकाल कीर्तन भजन प्रवचन लोकांना पसंत नाही ना मावशी. हे कीर्तन भजन प्रवचन होय बस होय बंद करायचा काय कार्यक्रम. म्हणजे माझा महिना आता समोरचा महिना येणार आहे तुमचा फरवरी महिना. त्या फरवरी महिन्यात त्याला सप्ते बसवतात. गावागावात सप्ते राहते. भागवत सप्ताह, दिलीप पुराण सप्ताह, शिवमहापुराण सप्ताह, मोठे मोठे सप्ते राहते. हे कॉलेजचे पोट्टे शाळेतले पोट्टे फरवरी महिन्यात सप्ते बसवते. आणि याचा सप्ताह राहते 7 फरवरी स्थापना रोज डे. 8 तारखेला चॉकलेट डे, 9 फरवरीले हॉट डे, 10 तारखेला टेडी डे. तो त्या विंचून येऊन देते एकामेकाला टेडी डे. मग 11 तारखेला डे हॉट डे. हा 14 तारखेला राहते भव्य महाप्रसाद व्हॅलेंटाईन डे. 15 तारखेला मग लाता खाऊ डे. म्हणून सावधान तुम्ही वाचले पाहिजे रे. या खंजेरीच्या माध्यमातून कार्यक्रम करतो. तेव्हा खंजेरी वाजवली तुकडोजी महाराजांनी. या खंजेरीच्या माध्यमातून फिरून राहिलो मी. बरं तुम्ही लहान लहान पोरं आहे, तुम्हाला एका मिनिटात जादू दाखवतो खंजेरीची. तेव्हा जास्त वेळ नाही आहे. आपल्याला कमीत कमी व्हिडिओमध्ये बजेट बसवायचं आहे. तेव्हा हे तुकडोजी महाराजांनी वाजवली रे पूर्व खंजेरी. यारे चामडा आहे बकरीचा. कायचा चामडा आहे? बकरीचा. बकरी जिवंत असते तर काय म्हणते रे? हा काय म्हणते? बकरी जिवंत असते तर म्या म्हणते, मेल्यावर तू म्हणते. जिवंत असते तर काय म्हणते? आणि मेल्यावर तू म्हणते. म्हणजे माणसं समाजाच्या जिवंतपणी कामी येत नाही, म्हणजे जनावर मेल्यावर समाजाच्या कामी येत. काही काही लोक एवढा अभिमान राहते. अभिमान मत कर अपनी मायनू भला मेरा भला. अरे कुछ सोच अपनी मगज में किसका हम जग में चला. अरे रावण सरी के सूरज की मुंडी जमीन में घुस गई और हर बार जिंदगी का नाश हो गया. बात आखिर फंस गई. काही काही लोकांनी एवढा अभिमान. आपल्या बापांना जमलं म्हणते घर बांधणं आपण बांधलं. इतका अभिमान राहते काही काही लोकांना. आपल्या बापांना जमलं म्हणते घर बांधणं आपण बांधलं. ऐकणाऱ्या लोकांना असं वाटतं याच्या बापाने जर जमलं नाही तर मग हे मॉडेल तयार कसं झालं. तुम्ही हसले पाहिजे. काय खंजेरीची जादू. मी लहानसं वाद्य आहे पण आवाज पण असा जोरदार आहे. बरं मी एकटा काहीच करू शकत नाही. हे माझ्यासोबत तबला मास्टर आहे विलास पिंपळकर. टाळ्या वाजवा याच्या नावानं जोरदार. हार्मोनियम मास्टर आहे सतीश इंगोले. याच्या नावानं टाळी वाजवून द्या. हे दोघं प्युअर सागवान आहे. मी आहे मनातला आडजात भेराचं लाकूड. आणि हे गायक आहेत आमच्या कार्यक्रमाचे वैभव वानखडे. टाळी वाजवून द्या याच्या नावानं. जवान पीस आहे ज्याचे मोसमी वारे वाहून राहिले इकडून तिकडे. जवान आहे पण एका लेकराचा बाप आहे. माझ्यासोबत आमच्या गाडीचे वाहन चालक आहे त्र्यंबक सातपुरे. त्याच्या नावानं टाळी वाजवून द्या. गाडीचे ड्रायव्हर आहे पण ड्रायव्हर जातीला कलंक आहे. दारू पेत नाही, सिगरेट पेत नाही, बिडे पेत नाही, खर्रा खात नाही. जेवढ्या रुपयाचं डिझेलने पैसे दिले तेवढ्याच रुपयाचं डिझेल टाकतील, बाकीचे वापस देते. आहे तरी ड्रायव्हर जातीले कलंक. हे असे 5 लोक आम्ही फिरून राहिलो. आज तुमच्या उमरेला आणि उद्या कारंजाला, परवाच्या दिवशी अजून वर्धा, अजून अमरावती. रोजचे कार्यक्रम आहे. आतापर्यंत या खंजेरीच्या माध्यमातून 2850 गावात गेलो मी. महाराष्ट्रात नाही, आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक. आता 26 तारखेला जाऊन आलो उडीसा. आणि 22 तारखेला माझा कार्यक्रम आहे दिल्ली या खंजेरीच्या माध्यमातून. आणि 2013 ला माझा कार्यक्रम झाला
चीन मध्ये खंजरी कला आहे. कोणता आवाज निघते मावशी या खंजरीतून? लहान सद्दा वाद्य आहे पण बा किती जोरदार वाजते. मी एका मिनिटात तुम्हाला आकाशवाणीच्या नागपूरवर नेतो. वाजवा बरं गुरुजी. एक खंजरी वाजली तर आकाशवाणी नागपूर आणि दोन खंजरा जर मग एकत्रित आल्या तर गुजरातचे लोक दांडिया खेळते. काय खेळते रे पूर्व? त्या दांडियाची ढोलक मोठी सुंदर वाजते. आता काय होऊन राहिलं, थंडीचा टाइम असल्या कारणानं त्या खंजऱ्या नरम पडून राहिल्या. जास्त नरम झाल्या त्या इकडे हिटर आहे, गरम करायला लागते. खंजरी शेकल्याशिवाय वाजत नाही. असे समाजात काही काही लोक आहेत त्याची शेकल्याशिवाय जागा येत नाही. म्हणून त्याची शेकासाठी आपला कार्यक्रम आहे. आता खंजरीची जादू. वाजवा बरं गुरुजी. अजून जर दोन खंजऱ्या एकत्रित आल्या तर पंजाबचे लोक भांगडा खेळते. काय खेळते? भांगड्याच्या ढोलकीचा आवाज मोठा सुंदर वाजते. याच्यावर वाजा बरं गुरुजी. समाजात फिरतो आणि या कलेच्या माध्यमातून मी समाजात विचार मांडतो. तुकडोजी महाराजचे भजन मांडतो की मनी नाही भाव मने देवा मला पाव. मनी नाही भाव मनी देवा मला पाव. देवा भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. साधू संत महापुरुषाचे विचार जाऊ द्या. कारण तुकडोजी महाराजांनी सांगितलं गाव कसं असलं पाहिजे. गावाचे राज्य गावाची करी आणि तेथे न चाले कोणाची हुशारी. गाव करी ते राव न करी असे सांगून ठेवले चतुरी. करी दाद न देई अधिकारी करी गाव त्यांना राहू शकतो. तुमच्या गावात 25 पोरं एकत्रित आले आणि युवा प्रतिष्ठान तयार केलं. टाळा वाजवा द्यायच्या नावानं. मग या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्रदान, अवयवदान, देहदान, रक्तदान या शाळेतल्या पोरांसाठी गणवेश वाटप, पुस्तकं वाटप, टाळा वाजवा. रक्तदान शिबिराचं आयोजन आमचे मित्र आदरणीय प्रफुल्ल दादा रामटेके जोरदार टाळी वाजवा द्यायच्या नावानं. प्रवीण दादा भोयर, समीर दादा गेडार, दुर्योधन दादा शास्त्रकार, अजय दादा चिंचाडकर, गजानन दादा धनरे, विनायक भाऊ मानकर, राकेश भाऊ मानकडे आणि शैलेश दादा
अंधश्रद्धा अफवाबाजी कर्मकांड आपल्या डोक्यातून काढा. नाही तर आम्ही बहुत गावात फिरतो, पाहतो परिस्थिती. कोणत्या महाराज गावात आला का बाया सर्वात पहिले त्या महाराजच्या पाया लागतो. कोणत्याही महाराजाला का लागतो, कोणत्याही महाराजाला का लागतो. आणि तो महाराज आशीर्वाद खतरनाक देतो. पुत्र होती मरो तो आपण तुझ्यासाठी लागवत्या की महाराजच्या एखादी काही पाया लागली की सुखी राहा आणि तुमचे लफडे चालू ठेवा. इतके खतरनाक वातावरण चालू आहे नवशी देशात. का महाराजच तसे निघून राहिले. एक तर इतका खतरनाक महाराज पकडला आमच्या अमरावती जिल्ह्यात. तो बाबा इतका खतरनाक तो येऊन जाऊन ताव्यावरच बसला. त्याचं नावच ठेवलं तावेवाला बाबा. तवा रोटी ऐकली, तवा फ्राय ऐकलं, ह्या तवा बाबा आजोबाच होता. बरं तो बाबा इतका खतरनाक त्याचे फक्त चूल पेटवे, चुलीत लाकडं टाकेल, वरतून तावा ठेवेल. तावा गरम होईपर्यंत बाबा मस्त बसून जाय आणि तावा जास्त गरम झाला का उठून जाय. एक दिवस काय केलं पण त्या बाबाची एवढी कलाकारी होती. तो बाबा काय करे, तावा वापरे, तावा होता जाड. जाड ताव्यावर काळ्या कलरचा कपडा ठेवला तावा गरम होईपर्यंत मस्त बसत. तावा गरम झाला का उठून जाय. भक्ताला वाटी चमत्कार, अरे बापरे बाबा गरम ताव्यावर बसते. पण एक दिवस एका भक्तानं काय केलं, तावा बदलून टाकला. तावा आणला पतला, एकदम पतला तावा आणि खाली लावले जोरदार लाकडं. जसा तवा गरम झाला बाबा बसला, त्याची अशी शकली का डबल तो कुठंच बसायला राहिला नाही. म्हणून चिड़ते के बाजार में खतरों का व्यापार चला रहे कुछ लोग. हाथों प्रार्थना मावशी तुकडोजी महाराज म्हणतात साधू कभी बदमाश नहीं होते और बदमाश कभी साधू नहीं होते. ये बदमाश समाज बदमाश आदमी को साधू बना देते. ठीक मानतो तुम्हाला, भक्ती जरूर करा, आपण आंधळी करू नका. डोळे मिटून भक्ती केल्यापेक्षा रस्त्याचे काटे उचलणं सर्वात मोठी भक्ती आहे. महाराज रामगीतेत म्हणतात मंदिरी बैसुनी नाक दाबावे त्यापेक्षा मार्गीचे काटे उचलावे. ही खरी भक्ती आहे. पण या महाराज लोकांना धिंगाणा करून टाकला. एक तर इतका खतरनाक महाराज निघाला आपल्या देशात. तो महाराज कोणाच्या घरी गेला का पंकज पकडतो. कोणाच्या घरी गेला का पंकज पकडतो. कोणत्या बाबा तो मोत्या. इतका खतरनाक बाबा तो कोणाच्या घरी गेला का पंकज पकडतो. माहिती आहे बाबाने चॅलेंज आहे, तुला जर एवढाच पंकज पकडायचा सेवक आहे तर आपल्या घरचा मिक्सरचं पात्र पकडून दाखव. म्हणून सावधान. हात जोडून प्रार्थना करतो मावशी तुम्ही सावधान व्हा. नाही तर काही बाया कोणत्याही महाराजाला का लाग पाहिजे. काही बाया इतक्या खतरनाक राहते घरच्या माणसाने उपमा करून देत नाही, पण एखादा महाराज आला का त्याला शिरा करून देते. काम आहे काय. म्हणून सावधान. ठीक मानतो. मी कार्यक्रम करतो ना, मी कार्यक्रमाला फिरतो. आता मागच्या महिन्यात माझ्या यवतमाळ जिल्ह्यात कार्यक्रम झाला आणि कार्यक्रमाले मी ज्या गावात कार्यक्रमाला गेलो त्या गावातल्या लोकांना काय केलं, आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला त्या गावातल्या लोकांना. 3-4 दिवसाचा कार्यक्रम होता त्या गावात आणि आंध्र प्रदेशवरून महाराज बोलावला. आणि महाराज होता चांगला 2 क्विंटलचा कापूची गमतो. आजकाल महाराज लोक क्विंटलच्या खाली कोणीच येत नाही. मीच तर 70 किलोचा आणलं त्या महाराजने आंध्र प्रदेशवरून. आणलं त्या गावातल्या लोकांनी काय केलं, त्या महाराजची आंघोळ करून दिली. आंघोळ करून द्या तर पाण्यात करून द्या म्हणे. त्याची आंघोळ करून दिली तयारी झाली आणि त्याच्या आंघोळचं पाणी कटोऱ्यात जमा केलं आणि त्या गावात वाटलं चमक्यानं तीर्थ. आता 4थ्या दिवशी त्या गावात नाही धिंगाणा होता. मी गेलो कार्यक्रमाला, म्हणे महाराज हात पुढं करा. मी गेला हात पुढं, मला म्हणे घ्या तीर्थ. म्हटलं कायचं तीर्थ. म्हणे आपल्या गावात महाराज आला त्याची आंघोळ करून दिली म्हणे दह्या दुधानं. त्याची आंघोळीचं पाणी कटोऱ्यात जमा केलं तुला गावात वाटलं म्हणे तीर्थ. आता तुम्ही आले म्हणे तुम्ही घ्या म्हणे थोडंसं तीर्थ. मी म्हटलं मला नाही पाहिजे कोणतं तीर्थ. तो म्हणे काहून. म्हटलं समजा जर आंघोळ करता त्या महाराजाला तीर्थ दिलं तर तुझी घागर देणाला जाव पाणी सुटाया लागलं. तुझी घागर देणाला जाव पाणी सुटाया हे वातावरण कोणता. इथं हे नाही पाहिजे, इथं पाहिजे. दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे जन्मले कोकण पुण्यभूमीवर. एक न्यारा गडावर, एक चौदार कड्यावर. एक न्यारा गडावर, एक चौदार कड्यावर. दोनच राजे इथे जन्मले
करतो मी का अंधश्रद्धा अपवाची कर्मकांड डोक्यातून काढून घ्या. आणि मावशी भीक मागतो, या लहान लहान पोरावर संस्कार टाका. यांना मंदिरात जाऊ द्या, यांना विहारात जाऊ द्या, यांना मस्जिद मध्ये जाऊ द्या. आज गरज आहे. यांना बुद्ध विहारात जाऊ द्या, गुरुद्वारात जाऊ द्या. आज गरज आहे, कारण संस्काराची गरज आहे या लेकरांना. मी भीक मागतो तुम्हाला. नाही तर हे लहान लहान लेकर मंदिरात गेले तर त्याचे मायबाप म्हणते काही गरज आहे तुला मंदिरात जायची, झाला काय म्हणते तू म्हातारा. हे लहान लहान पोरं मंदिरात गेले, भजनात गेले तर मायबाप म्हणते लागला काय म्हणते देवदेव करायला. मग मावशी तुम्ही म्हातारा झाला का तुम्ही इस्तं काय म्हणता. मग मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बा